आय्या अंबुगडे दिदारे मेलाड मोरीमा उदो करे मारी सेडाळेमा. तिने अंबुगडावर ठाण मांडलेले. आता हा अंबुगड कुठे आला? हा अंबुगड म्हणजे आबूगड, म्हणजेच प्राचीन अर्बुदगिरी पर्वत. त्यालाच आता माउंट आबू असे म्हणतात, जो राजस्थानातील सिरोही जिल्ह्यात आहे. आबूगडावर कात्यायनी दुर्गा देवीचे स्थान आहे. तिला अधर देवी, अर्बुदा माता किंवा अर्बुदा वाली असंही म्हणतात. पण या तिन्ही नावांपैकी एकही नाव या गीतात आलेले नाही. मग अंबुगडावरच्या कोणत्या देवीविषयी हे सांगत आहेत? तर गोसावी शीतळा देवीला फार मानतात. शीतळा देवीचे नाव सुद्धा पुढे या गीतात आलेले आहे. सीतळाने बोदली दो बेनेडियेमा, आय्या आंजियानी कांजिया दो वीर मोरीमा उदो करे मारी सेडाळेमा. सीतळाने बोदली दो बेनेडियेमा म्हणजे शीतळा देवी आणि बोदली माता या दोन बहिणी आहेत असे सांगितलेले आहे. गोसावी चव्हाणात ज्याप्रमाणे आसावरी म्हणजे आशापुरा माता ही कुलदेवता आहे, तशीच काही चव्हाणात बोदली माता सुद्धा त्यांची इष्टदेवता आहे. आपण जरी अर्बुदावाली या नावाचा अपभ्रंश होऊन बोदली झाला असावा असा तर्क काढला तरी वावगे ठरणार नाही. अर्थात अर्बुदा माता म्हणजे अर्बुदावाली म्हणजेच बोदली माता आहे. माउंट आबूवर पंवार चौहान राजपुतांचे राज्य होते, याचा इतिहासात उल्लेख आहे. आणि मग शक्तीचे उपासक राजपूत यांची श्रद्धा आणि लोभ या आदिशक्तीच्या ठायी असणं सहज आहे. आणि तोच लोभ आणि श्रद्धा यामुळे निर्माण झालेली देवीविषयीची मान्यता पुढे प्रथा आणि मग परंपरेनं चालू राहणं हेही सहज आहे. असा हा पूर्वसंबंध वरील गीतांवरून सुटतो. मोगलांबरोबर झालेल्या युद्धाचा उल्लेख सुद्धा काही गीतात आलेला आहे. एक गीत असं आहे, आसे तो पसे देवी मुंगे लारा डेरा मारी दयाळू राडेरा पीछे भवानी थारो गाव मोरीमा होइए मुंगाल को रात रोखे वाड छोरो भागियो एमा. या गीतामधून प्रथम देवीला गाऱ्हाणे घालून पुढे कृपा करण्याची विनंती केलेली आहे. मारी दयाळूरा डेरा म्हणजे देवी, इथून तिथून मोगलांचे डेरे म्हणजे छावण्या लागलेले आहेत. तसेच माझ्या दयाळू देवी तुझ्या छावण्याही लागलेल्या आहेत. तसे मोगलांचे आणि देवीचे युद्ध झालेले पुराणात उल्लेख नाही. मग या देवीच्या छावण्यांचा उल्लेख कसा आला? तर त्या देवीच्या छावण्या म्हणजे राजपूत सैन्याच्या छावण्या आहेत. ज्यांनी या गीताची रचना केली त्यांचा या ओळीमागचा भाव असा आहे की तुझ्या भक्तांचे डेरे म्हणजे तुझेच डेरे आहेत आणि म्हणून तू त्यांच्यावर कृपा करावी. म्हणून मारी दयाळूरा डेरा म्हणजे माझ्या दयाळू देवीचे डेरे असे म्हटले. पीछे भवानी थारो गाव मोरीमा म्हणजे हे भवानी, हे माझ्या आई मागे तुझे गाव आहे. रात रोखेवाड छोरो भागियो एमा अंधारी रात्र मार्ग रोखत आहे, तरी छोरो म्हणजे मुलगा पुढे पळालाय. हल्दीघाटीच्या युद्धाच्या दिवशी संध्याकाळी महाराणा प्रताप मोगलांच्या तावडीतून निसटून अरण्यात निघून गेला. या प्रसंगाशी जुळणारी ही वरील ओळ आहे. त्या आणीबाणीच्या काळात मोगलांना महाराणा प्रताप विषयी काही कळू नये म्हणून महाराणा प्रतापच्या नावाचा स्पष्ट उल्लेख न करता छोरो असा उल्लेख केला असावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण. ब्राह्मणानं ज्ञान संपादन करावे आणि लोकांनाही द्यावे. क्षत्रियानं संरक्षणार्थ युद्ध करावे. वैश्यानं व्यापार करावा आणि शूद्रानं तिन्ही वर्णाची सेवा करावी. अशी वर्णव्यवस्था पुराणात वर्णन केलेली आहे. राजपूत हे क्षत्रिय, चहुवर्णातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्ण आणि गोसावी यांच्या देवी देवताविषयीच्या बहुतेक गीतात सुद्धा युद्ध, लढाईविषयीचेच वर्णन जास्त करून आलेले आहेत. इतकेच काय, त्यांच्या लग्न गीतात सुद्धा
ढाले तो तलेवारे सायेबारो मांडेवो छाई गयो रे मारा लाडे काजे बाबा. म्हणजे ढालीपासून तलवारीपर्यंत साहेबाचा म्हणजे नवरदेवाचा मांडव पडलेला आहे, म्हणजे मांडव घातला गेलेला आहे. अशा ढाल, तलवार वगैरे शस्त्रांचे उल्लेख येतात. ढालीपासून तलवारीपर्यंत म्हणजे संरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून ढालीपासून तलवारीपर्यंत शस्त्र सज्ज नाही असा अर्थ होतो.